नमस्कार. जगणे सोपे करायचे असेल तर संतांच्या ओव्यांसारखा दुसरा गुरु नाही. साध्या शब्दांतून जीवनाचे मोठे तत्वज्ञान सांगणारी ही संतवाणी आज आपण अनुभवणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून या विचारांची शिदोरी तुमच्यासोबत कायम राहील. तुमची मते आमच्यासाठी मोलाची आहेत, त्यामुळे अभिप्राय नक्की द्या. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो माणूस दररोज हरिपाठाचे वाचन करतो त्याच्याकडे काळ देखील वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. हा अभंग आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. जेव्हा आपण नकारात्मक विचारांनी घेरलेले असतो तेव्हा या अभंगातील शब्दांचे मनन केल्यास मनात सकारात्मकता निर्माण होते. रोजच्या जीवनात शिस्त आणि नामाची जोड दिली तर एकाग्रता वाढते आणि कामात यश मिळते. हा अभंग शिकवतो की देव कुठल्या डोंगरात नसून तो तुमच्या नामात आणि तुमच्या शुद्ध भावनेत आहे. या संपूर्ण अभंगातून आपल्याला हीच शिकवण मिळते की शुद्ध अंतःकरणाने घेतलेले देवाचे नाव हे जगातील सर्वात मोठे तप आहे. कठीण काळात घाबरून न जाता नामस्मरण करणे हाच संकटातून सुटण्याचा सोपा मार्ग आहे. जर तुम्ही हा विचार तुमच्या आचरणात आणला तर नक्कीच तुमचे जीवन अधिक आनंदी आणि भयमुक्त होईल. प्रत्येक चरणांचा भावार्थ, सामाजिक संदेश, संतांचा नैतिक धडा व उदाहरण खालीलप्रमाणे. पहिला चरण, नित्य सत्य मीत हरिपाठ जासी, कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. भावार्थ विश्लेषण. माऊली या ठिकाणी सांगतात की जो मनुष्य दररोज नियमाने, सत्यनिष्ठेने आणि मोजक्या पण एकाग्र चित्ताने देवाचे नाव घेतो किंवा हरिपाठ करतो त्या व्यक्तीकडे प्रत्यक्ष काळ सुद्धा वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. याचा अर्थ असा की मृत्यूचे भय किंवा जीवनातील संकटे अशा भक्ताला घाबरवू शकत नाहीत. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. या चरणात ज्ञानेश्वर माऊलींनी नित्य, सत्य आणि मित या 3 शब्दांवर भर दिला आहे. सामाजिक दृष्टिकोनातून याचा अर्थ असा होतो की समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या वर्तनात सातत्य, सत्यता आणि संयम बाळगला पाहिजे. संतांना त्याकाळी हे सांगायचे होते की जो समाज सत्याच्या मार्गावर चालतो आणि ज्याच्या जगण्यात शिस्त असते त्याला काळाचे किंवा कोणत्याही संकटाचे भय उरत नाही. हा एक प्रकारचा निर्भयतेचा धडा आहे. उदाहरण, एखाद्या राजाचा खास सेवक जेव्हा राजवाड्याच्या परिसरात फिरत असतो तेव्हा त्याला कोणाचीही भीती नसते. अगदी कठोर रक्षक सुद्धा त्याला अडवू शकत नाहीत, कारण त्याच्याकडे राजाचे अभय असते. तसेच जो रोज विठ्ठलाचे नाव घेतो त्याला सृष्टीचा चालक असलेल्या भगवंताचे संरक्षण प्राप्त होते. संकटे येतात पण ती त्याला स्पर्श न करता निघून जातात. दुसरा चरण, रामकृष्ण उच्चार, अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. भावार्थ विश्लेषण. राम आणि कृष्ण या नामाचा उच्चार करणे हे केवळ 2 शब्द उच्चारणे नसून ते अनंत जन्मांच्या तपाचे फळ आहे. जेव्हा आपण हे नाम घेतो तेव्हा आपल्या हातून घडलेल्या अनेक जन्मांच्या पापांचे समूह किंवा कळप आपल्याला सोडून दूर पळून जातात. नामामध्ये एवढी मोठी ताकद आहे की ते अंतःकरणाला पूर्णपणे शुद्ध करून टाकते. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. येथे नामस्मरण हे केवळ तोंडाने घ्यायचे नाव नसून ते विचारांचे शुद्धीकरण आहे. सामाजिक संदर्भात पाहिले तर जेव्हा समाज सामूहिकरित्या चांगल्या विचारांचा उच्चार करतो तेव्हा समाजातील वाईट प्रवृत्ती आणि भ्रष्टाचार आपोआप नष्ट होऊ लागतात. संतांना समाजाला हे शिकवायचे होते की सामूहिक नैतिकतेमध्ये एवढी शक्ती आहे की ती कितीही मोठ्या पापराशीला म्हणजे सामाजिक अन्यायाला दूर पळवू शकते. उदाहरण, एका अंधाऱ्या खोलीत जर हजारो वर्षांपासून काळोख असेल तरी तो घालवण्यासाठी हजारो वर्षे लागत नाहीत. फक्त एक छोटीशी मेणबत्ती लावली तरी तो सर्व अंधार क्षणार्धात पळून जातो. अगदी तसेच रामकृष्ण नामाचा प्रकाश पडताच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा आणि पापांचा अंधार कायमचा नाहीसा होतो. तिसरा चरण, हरी हरी, हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तयान मोक्ष. भावार्थ विश्लेषण. हरी हे नाव एवढे श्रेष्ठ आहे की खुद्द भगवान शिव सुद्धा याच मंत्राचा अखंड जप करतात. जे लोक आपल्या वाणीने किंवा जिभेने या मंत्राचा उच्चार करतात त्यांना संसाराच्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते, म्हणजेच मोक्ष मिळतो. भक्तीचा हा मार्ग शिवासारख्या महादेवाने सुद्धा मान्य केला आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. शिव आणि हरी हे 2 भिन्न मार्ग मानले जात होते, पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना एकाच सूत्रात गुंफले. याचा सामाजिक अर्थ समन्वय आणि सर्व धर्म समभाव असा आहे. समाजात जेव्हा वैचारिक मतभेद बाजूला सारून लोक एकाच कल्याणाच्या मार्गावर चालतात तेव्हा त्यांना सर्व प्रकारच्या दुःखातून मोक्ष म्हणजेच मुक्ती मिळते. संतांना हे सांगायचे होते की संकुचित विचारसरणी सोडून व्यापक हिताचा विचार करणे हाच खरा मोक्ष आहे. उदाहरण, जसा एखादा मोठा शास्त्रज्ञ एखाद्या विशिष्ट सूत्रावर विश्वास ठेवतो आणि जग ते सूत्र प्रमाण मानत, तसेच देवर्षी आणि महादेव ज्या नामाचा जप करतात ते नाम सामान्य माणसासाठी मोक्षाचे सर्वात सोपे साधन ठरते. ज्या नामात महादेव रमले आहेत त्यात आपण का रमू नये. चौथा चरण, ज्ञानदेवा, पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात माऊली स्वतःचे उदाहरण देऊन सांगतात की माझ्यासाठी नारायण हे नामच सर्वात मोठा आधार आणि पाठ आहे. या नामाच्या अखंड स्मरणाने माणूस त्याच्या खऱ्या स्वरूपाला किंवा उत्तम निजस्थानाला म्हणजेच परमात्म्याला प्राप्त होतो. जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे आणि ते नामामुळे शक्य आहे.
सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. निजस्थान म्हणजे स्वतःचे मूळ स्वरूप किंवा आत्मिक समाधान. सामाजिक संदर्भात याचा अर्थ असा की जेव्हा समाज ज्ञानाच्या आधारावर ज्ञानदेवा सत्याची नारायण कास धरतो तेव्हा तो समाज एका उत्तम किंवा प्रगत अवस्थेला पोहोचतो. संतांना त्याकाळी समाजाला हे सांगायचे होते की केवळ बाह्य प्रगती महत्त्वाची नाही, तर अंतर्मनाची शुद्धी आणि आपल्या कर्तव्याची जाणीव असणे हेच समाजाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. उदाहरण, एखादे मूल बाजारात हरवले की जोपर्यंत त्याला आई भेटत नाही तोपर्यंत ते अस्वस्थ असते. आई भेटली की त्याला जे समाधान मिळते तेच त्याचे निजस्थान किंवा खरे घर असते. तसेच आपण या जगात विखुरलेले आहोत, पण नारायण नामाचा हात धरला की आपण आपल्या मूळ आत्मस्वरूपाकडे पोहोचतो, जिथे केवळ सुख आणि शांती आहे. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड राग किंवा द्वेष आहे. तुम्ही तो राग विसरण्याचा प्रयत्न करता पण तो जात नाही. अशा वेळी जेव्हा तुम्ही शांत बसून रामकृष्ण नामाचा जप सुरू करता तेव्हा काही वेळाने मनातील रागाची ती लाट ओसरू लागते. हा अनुभव म्हणजेच पापाचे कळप पळती पुढे होय. जेव्हा नाम घेता घेता तुम्हाला बाह्य परिस्थितीचा विसर पडून एक आंतरिक शांतता जाणवते तेव्हा तुम्ही तुमच्या निजस्थानाच्या जवळ पोहोचलेले असता. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, आज आपण मेंटल हेल्थ, बर्नआउट आणि डिप्रेशन बद्दल खूप बोलतो. आपल्याला सतत कशाची तरी ओढ लागलेली असते, कधी करिअर, कधी नाती, तर कधी सोशल मीडियावरील लाईक्स. या सगळ्या गोंधळात आपण स्वतःला हरवून बसलो आहोत. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग म्हणजे तुमच्या मनासाठी एक सिस्टम अपग्रेड आहे. तुमच्या भाषेत सांगायचं तर ज्याप्रमाणे जिममध्ये एक दिवस जाऊन बॉडी बनत नाही, तसंच मनाची ताकद वाढवण्यासाठी नित्य सराव हवा, तो म्हणजे हरिपाठ. हा तुमच्या माइंडचा वर्कआउट आहे. तुमच्या फोनमध्ये जसा जंक डेटा साठतो आणि फोन हँग होतो तसाच तुमच्या मनात मत्सर, भीती आणि तणावाचा जंक साठतो. रामकृष्ण नाम हे एक अँटीव्हायरस आहे जे हा डेटा क्लीन करतं. मोक्ष म्हणजे मरून स्वर्गात जाणं नाही. मोक्ष म्हणजे आज या क्षणी कोणत्याही दबावाखाली न राहता फ्री आयुष्य जगणं. जेव्हा तुम्ही नामात रमता तेव्हा जगाच्या अपेक्षांचं ओझं हलकं होतं. आपण घराबाहेर आनंद शोधतोय, पार्टी, ट्रॅव्हलिंग, पण खरा आनंद आपल्या आतल्या होममध्ये आहे. नाम तुम्हाला त्या मूळ आनंदाच्या सोर्स कनेक्ट करतं. थोडक्यात काय, हा अभंग म्हणजे जुन्या काळातील गाणं नाही, तर ते एक लाईफ हॅक्सचं मॅन्युअल आहे. एकदा ट्रायल म्हणून वापरून बघा. तुमच्या मेंटल पीसमध्ये झालेली प्रगती तुम्हाला स्वतःलाच आश्चर्यचकित करेल. तुमच्यासाठी आजची कृती, कॉल टू ॲक्शन. हा अभंग सांगतो की ईश्वराचे नाव घेणे ही केवळ धार्मिक क्रिया नसून ती स्वतःला केंद्रस्थानी आणण्याची प्रक्रिया आहे. नामस्मरणामुळे भीती नष्ट होते, विचारांची शुद्धी होते आणि जीवनाचे अंतिम ध्येय साध्य होते. आजपासून पुढचे 7 दिवस दररोज किमान 5 मिनिटे कोणताही तांत्रिक विचार न करता शांत बसून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा किंवा रामकृष्ण हरी या नामाचा उच्चार करा. हे करत असताना तुमच्या मनातील भीती किंवा ताण कसा कमी होतोय याचे निरीक्षण करा. नामाची ही नित्य सवयच तुम्हाला संकटाच्या काळात स्थिर ठेवेल. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आपल्याला हेच शिकवतो की वैयक्तिक सदाचार आणि सामाजिक जबाबदारी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच एका सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते. सत्याचा मार्ग, सामूहिक शक्ती, वैचारिक समन्वय आणि ज्ञानाची जोड हेच समाजाला सर्व संकटांतून मुक्त करून एका उच्च शिखरावर नेऊन ठेवतात. आपण आपल्या दैनंदिन जीवनात या नैतिक धड्यांचं आचरण करणे हाच खरा हरिपाठ ठरेल. संतांची वाणी म्हणजे शब्दांच्या पलीकडचे सुख आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून हेच सुख घरोघरी पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. तुमची साथ अशीच लाभू द्या. कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या संतांचे विचार ऐकायला आवडतील ते नक्की कळवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.